रात्रीचा प्रवास म्हटलं की खूप सारी तयारी आलीच, तर तीच तयारी माझी दिवसभर चालू होती. तर यावेळी अक्कलकोटला निघताना मी थोडंसं उशिराच झाला, नाहीतर आम्ही 2 ते 3च्या दरम्यान रात्रीच निघत असतो. यावेळी थोडे पहाटेचे 5 वाजले होते आणि नेमकं यावेळी येताना टायर पण पंक्चर झालं होतं गाडीचं, त्यामुळे अजूनच 1 तास उशीर झाला. तर पोहोचायला आम्हाला 10 ते 11 वाजले होते. आणि सगळ्यात पहिले इथं आम्ही संगमावरती जाऊन हातपाय वगैरे धुतले, कारण आता पाणी पण नदीचं कमी आलं आहे त्यामुळं आंघोळ वगैरे काही केलं नाही. इथं फक्त सूर्याला पाणी अर्पण केलं आणि त्यानंतर मग मठामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि नारळ वगैरे फोडून घेतला. इथं गर्दी भरपूर होती, त्यामुळे एकच प्रदक्षिणा फक्त घातली इथं कल्पवृक्षाला या औदुंबराला. आणि मग नंतर बाहेर पण मठाच्या मागं पण मंदिर आहे, तर तिथलंही दर्शन घेतलं. छान दर्शन वगैरे झालं. तर आणि इथून मग आता बाहेर पडलो. बाहेर इथं प्रसाद वाटतच होते, तर त्यामुळे थोडासा प्रसाद घेतला. माझा एकटीचाच उपवास वगैरे नव्हता, मिस्टरांचा आणि दीदींचा इथं उपवास होता, त्यामुळे फक्त मी एकटीनंच थोडा इथं भात घेतला आणि इथं प्रसाद खाल्ला. आणि आम्ही पुढं मग मेन जे मंदिर आहे तर तिकडं चाललो होतो. तर हे गाणगापूरचं मेन नरसिंह सरस्वतीचं मंदिर आहे आणि मंदिराबाहेरूनच दर्शन घेतलं, कारण खूप सारी गर्दी होती आणि खूप मोठी यात्रा होती आज, त्यामुळे बाहेरूनच इथं दर्शन घेतलं. काही फोटोज क्लिक केले आणि मग इथूनच पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. नेक्स्ट पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये.